राजमाची भाजी करण्यासाठी इथे कांदा टोमॅटो चिरून घेतलेला आहे. वाटणामध्ये आलं लसूण कोथिंबीर मिरची आणि थोडंसं सुकं खोबरंही घेतलेलं आहे. वाटण करून घेतलं आहे आणि एक साईडला मी राजमाही शिजवून घेतलेला आहे. तुम्ही डायरेक्टली राजमा करायला घेतला तरी चालेल. नंतर पॅनमध्ये मी जिरे मोहरी घालून घेतले. त्यानंतर भरपूर सारा कांदा घातलेला आहे. पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग घातलेली आहे. छान परतून घ्यायचं आपल्याला. त्यानंतर आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि थोडंसं मीठ घालायचं जेणेकरून टोमॅटो आणि कांदा छान परतला जाईल. आणि आता यामध्ये मी वाटण घालून घेतलेलं आहे. मोठ्या भांड्यामध्ये मी वाटण केल्यामुळे थोडंसं पाणी घातलेलं आहे. तुम्ही न पाणी घालता हे वाटण फिरवून घेऊ शकता. त्यानंतर इथे मी 1 चमचा मिरची पावडर कलरसाठी, 1 चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि 1 चमचा इथे मी किचन किंग मसाला घातलेला. छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं. त्यानंतर शिजवलेला राजमा घालायचा, मीठ घालायचं, छान उकळी आणायची, वरून कोथिंबीर घालायची. झटपट आपला राजमा तयार. तर टिफिनसाठी ही रेसिपी एकदा नक्की करून बघा आणि आवडली तर जास्तीच लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.